नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूचीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, उन्हाळा एकदम कडाक्याचा पडलेला आहे, त्यामध्ये सर्वांना थंड काही गोष्ट अशी खायची इच्छा होती। त्यासाठी आपण आज बनवणार आहोत मटका कुल्फी, आणि तेही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने। तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। त्यासाठी लागणारं साहित्य साधारण मित्रांनो, इथं आपण 1.5 लिटर दूध घेतलंय आणि एक 300 ते 350 ग्राम खवा घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आणि इलायची पावडर घेतली। मित्रांनो, सर्वात आधी आपण एका गॅसवर कढई ठेवूया। ती जशी गरम झाली त्यामध्ये आपण आपलं दूध टाकून घेऊया। मित्रांनो, इथे आपण दुधावर आलेली साय सुद्धा वापरली आहे, कारण की आपल्याला इथे दूध आटवूनच घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मदत होईल थोडी। मित्रांनो, जे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला उकळी आली आहे। आपण आता याच्यामध्ये खवा ॲड करूया। हा खवा आपण व्यवस्थित आता या दुधामध्ये मिक्स करून घेऊ। मित्रांनो, इथे आपला दुधाचा रंग बदलला आहे आणि आपला खवाही जवळपास यामध्ये मिक्स झालेला आहे, तरी आपण याला थोडंसं अजून आटवून घेऊ। या ठिकाणी आपण यामध्ये ॲड करूया इलायची पावडर। मित्रांनो, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला विलायचीची चव आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, किंवा इतर फ्लेवरही त्यामध्ये ॲड करू शकता। मित्रांनो, इथे साधारण 20 ते 25 मिनटं झालेले आपण दुधाला आटवतोय। तुम्ही पाहू शकता इथे जवळपास 40 ते 45% दूध आपलं कमी झालं आहे, आटलं गेलं आहे। या ठिकाणी आपण यामध्ये ॲड करूया बारीक केलेले ड्रायफ्रूट्स, आणि अजून एक साधारण 5 ते 7 मिनटं याला उकळून घेऊया। मित्रांनो, इथे आपलं मटका कुल्फीचं मिश्रण एकदम बनवून रेडी झालेलं आहे। आपण याला आता थंड व्हायला ठेवूया आणि त्यानंतर आपल्या मोडमध्ये भरूया। मित्रांनो, साधारण 20-25 मिनटानंतर इथे आपलं कुल्फीचं मिश्रण एकदम थंड झालेलं आहे। आता आपण याला आपल्या मोल्डमध्ये भरून घेऊ। मित्रांनो, ज्यावेळेस आपण दुधामध्ये खवा ॲड केला होता त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची इथे साखर वापरली नाही आहे। त्याचं कारण असं की जो खवा आपण यामध्ये यूज केलेला आहे तो ऑलरेडी गोड होता। या ठिकाणी तुम्ही खव्याच्या जागी तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असल्यास उरलेले पेढेसुद्धा वापरू शकता। एकदम छान प्रकारे आपली मटका कुल्फी तयार होते। चला मग मित्रांनो, आपण याला आता मोल्डमध्ये भरूया। एकदम उत्तम अशी कन्सिस्टन्सी इथे आपली झालेली आहे, आणि हे जे मोल्ड आहे मित्रांनो, हे इझिली आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होतं। असे करून आपण एक एक करून आपले सगळे मोल्ड भरून घेऊया। आणि याला ओव्हरनाईट डीप फ्रीजमध्ये ठेवूया। मित्रांनो, पूर्ण एक रात्रभर डीप फ्रीजरमध्ये आपण आईस्क्रीमचे मोल्ड ठेवलेले होते। तुम्ही पाहू शकता आपण याला आता बाहेर काढलेले आहे, आणि आता आपण आपली आईस्क्रीम बाहेर काढूया। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतले आणि त्यामध्ये आपली आईस्क्रीमचे मोल्ड आपण डुबवून घेऊ, आणि त्याचे झाकण आपण इथे काढून घेतले। त्याचबरोबर मार्केटमध्ये ज्या बांबू स्टिक मिळतात तशा आपण घेतल्या आहे, आणि याला आपण आईस्क्रीममध्ये आपल्या प्रेस केले, आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये एकदा फिरवून घेऊ।
आणि ट्विस्ट करून यामधून आपली आईस्क्रीम आपण बाहेर काढू। मित्रांनो बघू शकता एकदम मार्केटसारखी इथे आपली मटका कुल्फी बनवून रेडी झाली आहे। आता आपण याला सर्व करूया। मित्रांनो इथे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी अशी मटका कुल्फी बनवून आपली रेडी झालेली आहे। मित्रांनो तुम्हीही घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।